नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे सुमित्राची कंडिशन खूपच बिकट झालेली असते आणि सुमित्राला हॉस्पिटलमध्ये ऋषिकेशने ॲडमिट केलेलं असतं. कारण ऋषिकेश आणि जानकी दोघंही सुमित्राला शोधण्यासाठी निघालेले असतात. आणि तेव्हा शाळेच्या मागच्या साईडला ऋषिकेश म्हणत असतो की मला तिकडच्या बाजूचेही सयाजीरावचे सगळे अड्डे माहिती आहेत, आपण तिकडे जाऊया. आणि मग इकडे ऐश्वर्या मात्र खूप मोठा राडा करते. तिनं असं दाखवते की तिनेच हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. परंतु ऋषिकेश आणि जानकी या दोघांनीही सुमित्राला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि ते तिची काळजीही घेत असतात. ऐश्वर्या मात्र कांड करते, तुम्ही इथं थांबायचं नाही. तिला माहिती असतं की ऋषिकेशला कशा पद्धतीनं उचकवायचं आहे आणि ती तेच करते आणि ऋषिकेशला तिथून जायला सांगते. कारण जर सुमित्रा शुद्धीवर आली आणि तिने जर कोणाचं नाव घेतलं तर कळू नये, हा सगळा तिचा प्लॅन चाललेला असतो. इकडे सुमित्राची कंडिशन क्रिटिकल असते. सुमित्राला खूप त्रास होत असतो आणि त्याचबरोबर सुमित्रा खूपच तिथे क्रिटिकल कंडिशनला असते. कारण तिला हार्ट अटॅक आलेला असतो. तर तिथे ऐश्वर्या तिथेच थांबते. घरून दुसरं कोणी येत असेल तर त्यांनाही येऊ देत नाही. कारण जर ही शुद्धीवर आली तर पहिलं हिला धमकवायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यामध्ये असतं. आणि त्यासाठी तिने हे सगळं कांड सुरू केलेलं असतं आणि स्वतः तिथे हॉस्पिटलमध्ये थांबून राहत असते. इकडे या दोघांनाही घरी पाठवून दिलेलं असतं आणि इकडे सारंगच्या मनात मात्र तिला विष घालवायचं असतं. डॉक्टरांना ती विचारते अजून किती वेळ लागणार आहे. डॉक्टर सांगतात की पुढील 24 तास खूप क्रिटिकल आहेत, त्यामुळं आम्ही काहीही सांगू शकत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्या कुठंतरी श्वास घेते आणि म्हणते की एकदा घरी जाऊन आलं पाहिजे आणि एकदा सारंगच्या मनामध्ये जर आपण भरवलं की हे सगळं ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनींनी केले, हे जर एकदा आपण सांगू शकलो तर पुढच्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या होणार आहेत. हा सगळा तिचा प्लॅन असतो आणि त्यासाठी तिने हे सगळं करायला आता घरी जायचं ठरवते. इकडे जानकी आणि ऋषिकेश घरी आलेले असतात. जानकी म्हणत असते की अहो, आपण जे केलेलं आहे ते मला कळत नाही आहे. म्हणजे आपण आईना ॲडमिट तर केले आणि त्या ऐश्वर्याच्या भरोश्यावर सोडून आलो आहे. तुम्हाला माहिती आहे ना ती ऐश्वर्या कशी आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो मला माहिती आहे, पण बघितलंच ना, एकतर सारंग आणि घरातल्या सगळ्यांच्या समोर तिने बोंबाबोंब केलेली आहे. ती म्हणजे की मी सुमित्रा आईला किडनॅप केलेलं आहे. म्हणजे बघितलंच ना हे सगळं काय झालेलं आहे. एवढं सगळं करून पण तिचंच सगळ्यांना खरं वाटत आहे आणि आपल्याकडे सगळेजण चुकीच्या नजरेने पाहत आहेत, असं ऋषिकेश सांगत असतो. तेव्हा जानकी म्हणत असते हो मला मान्य आहे सगळं, पण आपल्यालाच विचार करावा लागणार आहे, असं ऋषिकेशला ती समजावू लागते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, आता आपण तिकडे जायचं नाही. मला माहिती आहे सगळं जे घडलेलं आहे ते चुकीचं आहे. कारण सुमित्रा रणदिवे मॅडमची तब्येत बिघडलेली आहे हे सगळं मला माहिती आहे. पण आपल्यावर जो आरोप होता तो आपण पुसण्यासाठी आता त्यांना शोधून तर आणलेलं होतं. तेवढी माणुसकी आपण दाखवलेली आहे. तेव्हा जानकी म्हणू लागते की अहो तुमच्या लक्षात येतं आहे का काय झालं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय झालं आहे म्हणजे. तेव्हा ऋषिकेशला लगेच जानकी सांगू लागते की एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आपल्याला तिथे आईंकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे, हे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश आणि जानकी विचारच करत असतात की आता करायचं काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि तेव्हा मात्र इकडे सुमित्राची कंडिशन क्रिटिकल झालेली असते. जानकी म्हणत असते काही झालं तरी आईंची तब्येत बिघडलेली आहे, ती पूर्ण व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आई व्यवस्थित झाल्या पाहिजेत. एकदा का आई व्यवस्थित झाल्या तरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडवणं सोपं जाणार आहे, असं इकडे ऋषिकेशला जानकी सांगत असते. परंतु इकडे जानकीला मात्र खूप काळजी वाटत असते. जानकी म्हणत असते की काही झालं तरीही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप अवघड झालेल्या आहेत. आपल्याला नक्कीच आता काहीतरी विचार करावा लागणार आहे. हा विचार चालू असतो. इकडे आता ऐश्वर्या घरी आलेली असते. सारंग मात्र रडत बसलेलं असतो. सारंगचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता आईची जी कंडिशन आहे, आईच्या कंडिशनला सापडली आहे ते खूपच वाईट आहे. एकतर बरं झालं ऋषिकेश दादांनी ॲडमिट केलं तिला शोधून काढलं म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे, असं इकडे ती बोलत असते. त्याचवेळी इकडे लगेचच ऐश्वर्या येते आणि म्हणते काय त्यांना शोधायला काय एवढं वजं पडलं आहे ते सांगा बरं मला. कारण त्यांना जर शोधून काढलं असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्यामुळं ते मिळालेले आहेत.
काहीही झालं तरीही ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही की हे सगळं जे झालेलं आहे ते आपण शोधून काढलेलं आहे. खरं तर आपण ऋषिकेश दादा यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे. त्यांच्यामुळं आई आज गायब झालेल्या होत्या, त्यांच्यामुळं त्या आपल्याला मिळालेल्या नाहीत. हे सगळं ऐश्वर्या बोलत असते. तेव्हा सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, तुमचं काहीतरी चुकतंय, असं काहीही झालेलं नाही. पण ऐश्वर्या मात्र त्याला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता पण तुम्ही तेच बोलत आहात, तुम्ही त्यांचीच बाजू घेऊन बोलत आहात. तुमच्या लक्षात येतंय का सारंग? अहो, खूप गरजेचं आहे, तुम्ही अशा पद्धतीनं नका विचार करू. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे, ते कशी आहेत माहिती आहे ना. आणि सारंगच्या मनात काही पण भरवण्याचं काम ऐश्वर्या करू लागलेली असते. ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही सारंग, तुम्ही चुकीचा विचार करत आहात, कारण हे सगळं जे घडलेलं आहे ते फक्त जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्यामुळंच घडलेलं आहे, असं सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे सारंग म्हणत असतो, नाही, आत्ता सध्या आई बरी होणं गरजेचं आहे. मग लगेचच ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, एकदा का आई शुद्धीवर आल्या की मग कळेल हे सगळं कुणी केलेलं आहे ते, असं ती बोलत असते. कारण जेव्हा तिने सांगितलेलं असतं, सुमित्राला किडनॅप केलेलं असतं, तेव्हा तिने एक मोठं कांड रचलेलं असतं. आणि त्या कांडानुसार असं घडत असतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथं बाहेरची जी लोकं आहेत ती बोलत असतात. म्हणजे जसं की तिने कंपनीत राडा केला होता आणि त्यावेळेस त्या लोकांना ऋषिकेशचं नाव घ्यायला सांगितलं होतं, सेम त्याच पद्धतीनं आता ही गोष्टी घडलेल्या असतात. आताही तिने तेच केलेलं असतं आणि तेच करायला सांगितलेलं असतं. आणि मग तिला असं वाटत असतं की आता ही सुमित्रा शुद्धीवर आली की ती तेच बोलणार आहे. त्यावेळेस मात्र एवढं सगळं कांड करून पण ऐश्वर्या प्रत्येक वेळेस आपण म्हणत असतो की ती सुटते कशी, कारण तिच्या मागं हा सगळा मोठा डाव ती रचत असते आणि कोणाच्या लक्षातही येत नाही इतका मोठा डाव ही ऐश्वर्या प्रत्येक वेळेस रचत असते. आणि त्यावेळेस त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकवण्याचं काम करत असते ती म्हणजे ऋषिकेश आणि जानकीला. आता ऐश्वर्या शांत बसत नाही. ती म्हणते की अजून ती सुमित्रा रणदिवे शुद्धीवर आलेली नाही, त्या म्हातारीचं मला काही देणं घेणं नाही आहे. पण ती एकदा का जर तिने आपल्या बाबतीत चुकीचं स्टेटमेंट दिलं तर आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे, असं ती इकडे सांगत असते. तेव्हा सयाजी म्हणतो की जरा अति होते या पोरी, एवढं नको करूस. तेव्हा ती म्हणते की नाही, आता मी त्या सारंगच्या मनामध्ये विष पेरून आलेली आहे आणि त्याने लवकरात लवकर जाऊन त्या ऋषिकेशचं नरडं धरलं पाहिजे एवढी तयारी केलेली आहे. हे सगळं ऐश्वर्या बोलत असते. तेव्हा इकडे तिचा दादा पण म्हणत असतो, अगं एवढा नको गोंधळ करूस पोरी, जे झालंय ते भरपूर झालेलं आहे, यात जर आपण सापडलो गेलो तर खूप अवघड होईल, अशी भीती इकडे सयाजीरावला वाटत असते. परंतु ऐश्वर्याचं ठरलेलं असतं की काहीही झालं तरी मी सोडणार नाही, मी त्यांची वाट लावणार आहे. आणि आता एकदा का ठरवलेलं आहे की ठरवलेलं आहे, कारण त्यांनी माझी वाट लावलेली आहे. माझं आयुष्य त्या फडतूस सारंगबरोबर मला आयुष्य काढावं लागत आहे. ज्या माणसावर मी जीवापाड प्रेम करत होती तो माणूस माझा राहिलेला नाही. त्यामुळं काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण मला सौमित्रसोबत लग्न करायचं होतं आणि सौमित्राने ऐनवेळी दगा दिल्यामुळं हे सगळं माझ्या नशिबाला आलेलं आहे. हे तिचं बोलणं चालू असतं. तेव्हा सयाजीराव म्हणत असतात की पोरी, तू चुकीचा विचार करतेस. सयाजीराव शांतपणे तिला सांगत असतात पण ती ऐकायला तयार नसते. त्यानंतर ऐश्वर्या घरी येते आणि मग सौमित्र तिथं असतो. सौमित्राला म्हणत असते की बघितलं ना, तुमच्या लाडक्या भावामुळंच हे सगळं झालेलं आहे, तोच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की हे बघ, या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे, हे सगळं कुणी केलेलं आहे, ते आई एकदा शुद्धीवर आली की ते सगळं समोर येणारच आहे. त्यामुळं तू उगीचच त्याला खत पाणी घालायचं काम करू नकोस. काही झालं तरी मला माहिती आहे की या सगळ्याला कोण जबाबदार आहे. तेव्हा ती म्हणत असते की ठीक आहे, आई एकदा शुद्धीवर आल्या की कळेल मग काय झालेलं आहे ते. आणि आईनं जर तुझ्या लाडक्या दादाचं नाव घेतलं तर त्याला पण ती शिक्षा देणार आहे का? सौमित्र म्हणत असतो, मला खात्री आहे ऋषिकेश दादाने हे केलेलंच नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जर तू केलेलं असशील आणि आईनं तुझं नाव जर सांगितलं तर तू मात्र शिक्षा भोगायला तयार राहा. सौमित्राने मात्र इकडे ऐश्वर्याची वाटच लावलेली असते आणि तिला दाखवून दिलेलं असतं की ही तुझी लायकी आहे. आणि त्या पद्धतीनं सौमित्र तिच्याशी बोललेला असतो. परंतु ऐश्वर्या पण तेवढी घाबरणारी नसते. तीही सौमित्राला उलट उत्तर देतच असते आणि ती म्हणत असते की तुला काय वाटलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जर तुझ्या लाडक्या भावाने केलेलं असेल तर त्यालाही जेलमध्ये टाकायची तयारी ठेव, म्हणजे झालं. तेव्हा सौमित्र म्हणतो की मला खात्री आहे त्याने हे केलेलंच नाही आणि आई एकदा शुद्धीवर येऊ दे, मग मी तुला सांगतो की काय होणार आहे ते.
असं सौमित्र तिला बोलतो आणि तिथून निघून जायला लागतो, कारण त्याच्यासाठी आई शुद्धीवर येणं हे खूपच महत्त्वाचं असतं. इकडे सौमित्र आता नानांकडे येतो. नानांची काळजी घेणं आता सौमित्रकडे काम असतं, कारण नानांची कंडिशन ही आता सुमित्रा आजारी आहे यामुळं त्यांनाही त्रास होत असतो. सुमित्रा एकतर गायब झालेली होती आणि आता सापडलेली आहे, ती पण अशा अवस्थेत आहे. ही गोष्ट नानांनाही सहन होत नसते. मग सौमित्र त्यांची समजूत घालू लागतो आणि सांगू लागतो की नाना, काळजी करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. आपण आहोत ना सगळेजण मिळून सगळं व्यवस्थित करूया. नाना म्हणत असतात की त्या ऐश्वर्यापासून सुमित्राला वाचव, काही झालं तरी ऐश्वर्यापासून सुमित्राला वाचव, हे नानांचं म्हणणं चालू असतं. आता नानांच्या या प्रश्नाला उत्तर देत लगेचच सौमित्र सांगू लागतं की हो नाना, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी वाचवेल आणि मी आहे आईसोबत, काळजी करायची काही गरज नाही, असं सौमित्रने तर स्पष्टपणे सांगितलेलं असतं. नानांचा सांगण्याचा उद्देश हाच असतो की ती जी बाई आहे तिच्यापासून काहीही झालं तरी सुमित्राला वाचव, सुमित्राही तिच्या तावडीत सापडता कामा नये, हे नानांचं म्हणणं असतं. कारण नानांना माहिती असतं की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, कारण ही बाई कशी आहे हेही नानांना चांगलंच माहिती असतं. म्हणून तर नानांनी हे सगळं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सुमित्राची तब्येत बरी होत असते आणि सुमित्रा शुद्धीवर येते. हे कळतं तेव्हा सगळेजण जायला निघालेले असतात, सौमित्रही जायला निघालेला असतो. पण ऐश्वर्या मात्र सगळ्याच्या आधी निघून जाते आणि मग सौमित्र विचारू लागतो की हे सगळं काय झालेलं आहे, ऐश्वर्या कुठे गेलेली आहे, असं तो विचारत असतो. तर ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं सगळ्यांच्या समोर विचारू लागते. तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याचवेळी ऋषिकेश आणि जानकी हे दोघंही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि रणदिवे कुटुंबातील पण सगळी मंडळी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असतात. सगळेजण विचार करत असतात की आता सुमित्रा काय उत्तर देईल, कारण सुमित्राला किडनॅप तर केलेलं होतं, पण सुमित्राला किडनॅप कोणी केलेला आहे हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. आणि मग सुमित्रा शुद्धीवर आलेली असते. सुमित्रा म्हणते की हो, मला काही लोक घेऊन गेली आणि मी जेव्हा शुद्धीवर आले, म्हणजे मी तिथे जेव्हा शुद्धीत होते तेव्हा ती लोक ऋषिकेशचं नाव घेत होती. ती लोक म्हणत होती की काही झालं तरी ऋषिकेश दादांनी सांगितलेलं आहे की हे काम तमाम करायचं आहे. ह्या बाईची एवढी कशी हिंमत झाली, ती माझ्या मुलीला कशी भेटू शकते, हे बोललेलं ती सांगत असते. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते, कारण सुमित्रा मात्र हुशार असते, सुमित्राच्या लक्षात आलेलं असतं हा सगळा ऐश्वर्याचा डाव आहे. सुमित्रा म्हणते की कसं आहे माहिती आहे का, हे सगळं बोलणं झालं, पण ऐश्वर्या तुझी जी माणसं आहेत ना त्यांनी खरंच माती खाल्लेली आहे, कारण त्यांनी ते बोललेलं मी ऐकलंय, पण त्यानंतर ती काही वाक्य बोललेली आहेत तेही मी ऐकलेलं आहे. त्यांनी तुझ्या डॅडाला फोन केलेला आहे आणि सयाजी भाऊजींना फोन करून ते म्हणलेले आहेत की ऐश्वर्या मॅडमनी जसं सांगितलेलं होतं तसं आम्ही केलेलं आहे. त्यांनी ऋषिकेश दादांचं नाव घ्यायला सांगितलेलं होतं आणि आम्ही ऋषिकेश दादांचं नाव घेऊन त्यांची वाट लावलेली आहे. हे सगळं तिथे पाहायला मिळतं. तेव्हा मात्र इकडे सुमित्रा जेव्हा हे सांगते तेव्हा पोलीसही तिथं आलेले असतात आणि पोलीस म्हणतात की बस आता, कारण आत्तापर्यंत खूप गोष्टी आम्ही सहन केलेल्या आहेत, आता यापुढे एकही गोष्ट सहन केली जाणार नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि इकडे ऋषिकेश आणि जानकी विचार करत असतात. ऋषिकेश म्हणत असतो की खरंच त्याला कधी वाटलंच नव्हतं की ह्या गोष्टी इतक्या अशा पद्धतीनं घडतील, कारण आई आपली बाजू घेईल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. त्याला असं वाटायचं आजपर्यंत की आई प्रत्येक वेळेस त्यांचीच बाजू घेत आहे, माझ्या बाजूने कधीच उभी राहत नाही. पण आज सुमित्राने दाखवून दिलेलं असतं की तिच्यासाठी ऋषिकेश ही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी पोलीस आलेले असतात आणि पोलीस आता ऐश्वर्याला घेऊन जातात, कारण ऐश्वर्याने तिथे गुन्हा केलेला असतो, किडनॅपिंग केलेलं असतं आणि त्याची शिक्षा ही तिला भोगावी लागणारच असते आणि त्यासाठी पोलीस ऐश्वर्याला घेऊन जातात. ऋषिकेश आणि जानकी दोघंही विचार करत असतात. ऋषिकेशला वाईट वाटतं, त्याला वाटतं की आपण आई म्हणून कधीच तिला स्वीकारलं नाही, इतके दिवस झालं मी तिच्याशी फक्त तुसडेपणाने वागत आहे, पण आज तिने सत्य सगळ्यांच्या समोर आणलं, कारण हे सगळं ऐश्वर्या करते हे तिला आता कळलेलं असतं. आणि त्याचबरोबर जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि ऐश्वर्याला आता पोलीस घेऊन गेलेले असतात आणि तिला जेलमध्ये टाकलेलं असतं. आणि सुमित्राने शेवटी ऋषिकेश आणि जानकीला न्याय मिळवून दिलेला असतो, कारण सुमित्राचं असं म्हणणं असतं की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे. म्हणजे ऐश्वर्याने जरी किडनॅप केलेलं असलं आणि इकडे सुमित्राच्या जीवाशी खेळलेली असली तरीही आपल्याला सगळ्यांना असं वाटत होतं की नक्की काय होईल, पण खरंच आज सुमित्राने न्याय मिळवून दिलेला आहे आणि दाखवून दिलेला आहे की
तिच्यासाठी आत्ता तत्त्व महत्त्वाचे आहेत, खरेपणा महत्त्वाचा आहे. ऐश्वर्या खोटारडी आहे आणि मग तिच्या डोक्यात ट्यूब पेटते की म्हणजे नानांच्या वेळेस पण ऐश्वर्याने असंच काहीतरी कांड केलेलं आहे आणि नानांची ही अवस्था केलेली आहे. सुमित्राच्या या दिलेल्या साक्षीमुळं ऐश्वर्याची रवानगी जेलमध्ये तर झालेली असते, परंतु आता ऐश्वर्या पुन्हा आल्यानंतर काय राडा घालणार हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.